खिडकीचा पडदा खूप मोठा होता आणि तो मी खालून कट केला आणि थोडासा फोल्ड करून मी पडदा जो आहे तो खिडकीच्या मापाप्रमाणे कट करून घेतला। त्यातून हा पीस मला मिळालेला आहे। त्या पीसचा मी खूप सुंदर असा उपयोग करणार आहे। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 9 बाय 13 इंच याचं मेजरमेंट आहे। एका सिंगल पीस पासून आपण हे तयार करणार आहोत, कुठेही अस्तर वगैरे लावणार नाही आहोत आपण याला। तर मी ते 2 झिप घेतलेले आहेत आणि झिपची लांबी 9 इंच आहे आणि सरळ बाजू झिपची आपल्याला कपड्यावरती ठेवायची आहे। सरळ कपड्यावरती सरळ झिप ठेवून आपल्याला दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत। तर मी 2 झिप इथे लावलेले आहेत। तर दोन्ही बाजूने शिवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून टॉप स्टिच करायचं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा फोल्ड करून इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूने मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे शॉपिंग बॅग लागणार आहे। तर शॉपिंग बॅग जी आहे ती आपल्याला ह्याच मापाची पाहिजे, जो आपण आता पीस तयार केला आहे त्या मापाची 9 बाय 15 इंच मी याचं मेजरमेंट घेतलेलं आहे शॉपिंग बॅगचं। त्यानंतर अशा पद्धतीने कपडा ठेवायचा आणि इथे दोन्ही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं। सरळ बाजू वरती आहे, फक्त आपल्याला दोन्ही ज्या झिप आहेत त्याच वरून शिवून घ्यायचे आहेत। तर मी दोन्ही साइडने शिवून घेतलेलं। त्यानंतर आपल्याला इथे 2 रनर लागणार आहेत। तर रनर टाकताना कोणती एक बाजू जी आहे ती अशा पद्धतीने कट करायची आणि मग यामध्ये रनर टाकायचं, म्हणजे रनर जे आहे ते व्यवस्थित जातं। त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ज्या बाजूने आपण पहिले रनर टाकलं आहे त्याच बाजूने आपल्याला दुसरा सुद्धा रनर टाकायचा आहे, म्हणजे ह्याच बाजूने मी दोन्ही रनर जे आहे ते टाकलेले आहेत। तर 2 रनर मी यामध्ये अशा पद्धतीने टाकलेले आहेत। त्यानंतर आपल्याला मागचा भाग घ्यायचा, उलटा भाग, त्याच्यावरती आपल्याला 6 इंचावरती असं मार्किंग करायचं। शॉपिंग बॅगवरती 6 इंचावरती सरळ असं मार्किंग करायचं आणि आपल्याला ही मार्किंग लाईन जी आहे ती सरळ एक लाईन ओढून घ्यायची। त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ही मार्किंग लाईन आपल्याला सरळ अशी ओढून घ्यायची आहे। तर ह्या दोन्ही लाईन ज्या आपण ओढल्या आहेत त्या आपल्याला इथे एक टिप मारून घ्यायच्या दोन्ही बाजूंनी। तर मी दोन्हीचे इथे मार्किंग केलेलं आहे, दोन्ही बाजूंनी मी टिप मारून घेणार दोन्ही लाईनवरती। तर मी इथे दोन्ही जे लाईन आहे त्यावरती मी टिप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर असा एक सिंगल पीस आपला तयार झाला। त्यानंतर परत आपल्याला एक झिप लागणार आहे 9 इंचाची। त्यानंतर परत आपल्याला झिपवरती सरळ बाजू ठेवायची आहे झिपची आणि आपल्याला सरळ शिवून घ्यायची आहे। तर एक झिप मी इथे लावलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे टॉप स्टिच करायचं। त्यानंतर मी इथे टॉप स्टिच करून घेतलेलं आहे आणि झिप जी आहे ती आपली इथे शिवून तयार झालेली आहे। आता आपण 3 पॉकेट तयार करण्यासाठी आपण हे बनवलेलं। त्यानंतर 1 इंचाची स्ट्रिप घ्यायची, ती अशी डबल फोल्ड करायची, पट्टी तयार करून घ्यायची आणि अशा पद्धतीने दोन्ही झिपमध्ये आपल्याला अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे। तर 3 पॉकेटवाली पर्स आपण इथे तयार करत आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। मी तुम्हाला झूम पण करून दाखवते। अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची पट्टी आणि ते सरळ शिवून घ्यायची आहे दोन्ही झिपमध्ये। त्यानंतर आपल्याला ह्या झिपमध्ये एक रनर टाकायचा आहे। आता ज्या साइडने आपण हे 2 रनर टाकलेले होते त्याच साइडने आपल्याला हे तिसरं सुद्धा रनर टाकायचं आहे, म्हणजे जे ओपन आणि क्लोज जे होतं दोन्ही साइडचं आपल्याला तिन्ही बाजूंचे आपल्याला एकाच साइडने होतील। तर अशा पद्धतीने रनर काढून मी परत रनर झिपमध्ये टाकलेला आहे। तर 3 पॉकेटवाली पर्स आपली तयार होणार आहे। अशा पद्धतीने बनवतात 3 पर्सवाली पॉकेट। त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची जी झिप आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे। त्यानंतर मी ते हँडल रेडीमेड वापरणार आहे। तुम्ही कपड्याचा फोल्ड करून सुद्धा तुम्ही इथे हँडल वापरू शकतात। तर याची जी रुंदी आहे ती 1 इंच ठेवायची आणि त्यानंतर याची जी लांबी आहे ती मी 47 इंच घेतलेली आहे। तुम्ही इथे 48 इंच सुद्धा घेऊ शकतात। तर मी इथे 47 इंच घेतलेली। त्यानंतर ही सेंटरमधली जी झिप आहे त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने बेल्टचा सेंटर ठेवायचा, दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा। मधली जी झिप आहे त्यावरती मी शिवून घेतलेला दोन्ही साइडने बेल्ट ठेवून। त्यानंतर आतला जो उलटा भाग आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा। झिप ओपन होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की झिप ओपन झाली तर व्यवस्थित इथे टिप बसणार नाही। तर ह्या साईडच्या ज्या झिप आहे ते ओपन झाला नाही पाहिजे, इथे बंदच पाहिजे। त्यानंतर बेल्ट जो आहे तो असा आतमध्ये ठेवायचा आणि आपल्या झिप जी आहे ती झिप वरती आहे आणि एक्स्ट्राची झिप असेल इथे कट करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला इथे सेंटर असा मार्क करायचा आहे। अशा पद्धतीने वरची जी झिप आहे, वरची 1 नंबरची झिप आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करून इथे सेंटर मार्क करून घ्यायचा। अशा पद्धतीने झिपचा खालचा भाग एकावरती एक ठेवायचा आणि याचा सेंटर इथे मार्क करून घ्यायचा कैचीच्या मदतीने। त्यानंतर इथे मी छोटासा कपडा घेतलेला आहे, 3 बाय 5.5 इंच याचं मेजरमेंट आहे। दोघांचंही मेजरमेंट सेम आहे, 3 बाय 5.5 इंच। याचा सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून सेंटर काढायचा आहे। ज्या साइडने 3 इंच आहे त्या साइडने अशा पद्धतीने आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे दोन्ही पीसचा आणि हे पीस आपल्याला साइडने जोडून घ्यायचे आहेत।
तर दोघांचाही सेंटर इथे कट करून घेतलेला आहे मी। त्यानंतर याचा जो सेंटर आहे तो झिपवरती ठेवायचा। दोघांचाही सेंटर, झिपचं सेंटर आणि ह्या पीसचा सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला दोन्ही पीस असे जॉईंट करून घ्यायचे आहेत। दोन्ही एकावरती एक सेंटर ठेवून दुसरीसुद्धा बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवून या चारीच्या बाजू आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत। तर मी दोन्ही साईड जे आहेत त्या व्यवस्थित असे जोडून घेतलेले आहेत, शिवून घेतलेले आहेत आणि ते रफ असे दिसून आहेत म्हणून ते पायपिंग करून घ्यायचे आणि चेन ओपन करून आपल्याला आतला जो सरळ भाग आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढायचा आहे। तर मी ते पायपिंगसुद्धा केलेली आहे, धागे दिसून आहेत निघून आहेत म्हणून, आणि बॅग जे आहे ते व्यवस्थित भरपूर टिकावी त्यामुळे इथे पायपिंग करून घ्यायची। तर मी इथे पायपिंग नंतर करून घेतलेली आहे। आतला भाग व्यवस्थित असा बाहेर काढायचा आणि 3 पॉकेटवाली आपली पर्स जी आहे ती तयार झालेली आहे। खूप मोठा स्पेस आहे, यामध्ये मोबाईल बसेल, तुमचा बरंचसं सामान बसेल, एवढी मोठी पर्स आपण तयार केलेली आहे। खूप छोट्याशा कपड्यापासून तुम्ही अशा पर्स बनवून विकूसुद्धा शकतात, बाजारात अशा पर्स खूप महाग मिळतात। तर 3 पॉकेट आपण हे तयार केलेले आहेत। दिसायला खूप सुंदर दिसते, बनवायला तेवढीच सोपी सुद्धा आहे आणि ही बॅग जी आहे ती अडकवल्यानंतर किती मोठी दिसते तेही मी तुम्हाला दाखवते। बघू शकता खूप सुंदर असा वापर मी केलेला आहे। जी हाईट असते पडद्याची ती कमी केल्यानंतर जो कपडा उरतो त्या कपड्याचा मी सुंदर अशी पर्स मी घरीच बनवलेली आहे। ही पर्स तुम्ही अशा पर्स बनवून विकू सुद्धा शकतात। तर खूप छोटासा कपडा याला लागतो, तर शॉपिंग बॅग वापरून तुम्ही अशा पर्स बनवू शकता। इथे मी रेडीमेड बेल्ट वापरलेला आहे, तुम्ही इथे कपड्याचा बेल्ट करून सुद्धा वापरू शकता। डबल फोल्ड करून 4 इंचाचा कपडा घ्यायचा, तो डबल फोल्ड करायचा आणि मग असा बेल्ट तुम्ही बनवू शकता। 1 इंच रुंदी असली पाहिजे याची, तर असं तुम्ही बेल्ट बनवून याला लागू शकता। खूप सुंदर अशी पर्स मी घरीच बनवलेली आहे। तर पडद्याचा कपडा खूप छान होता, जाड होता आणि खूप सुंदर होती त्याची डिझाईन। तर अशी दिसते ती पर्स। तर बनवायला खूप सोपी आहे, इझी आहे, कोणीही बनवू शकतं। इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही सांगितलेलं आहे आणि यामध्ये मेन म्हणजे आपण 3 पॉकेट्स बनवलेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।